श्री रेणुका माता टेम्पल हे छत्रपती संभाजीनगरमधील N9 हडको परिसरातील सर्वात प्रसिद्ध देवी मंदिरापैकी एक आहे. स्थानिक भाविकांच्या श्रद्धेचे हे प्रमुख केंद्र असून विशेषतः नवरात्रोत्सवात येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्र उत्सव 9 दिवस देवीच्या आकर्षक फुलांचा व दागिन्यांचा शृंगार केला जातो. सकाळ संध्याकाळ महाआरती होते. भजन, कीर्तन, देवी जागरण आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दसऱ्याच्या दिवशी विशेष पूजन आणि मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती असते. दैनंदिन आरती सामान्यतः सकाळी काकड आरती व पूजा, संध्याकाळी मुख्य आरती, आरतीनंतर प्रसाद वितरण होते. दर्शन वेळ सकाळी 5:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत असते. रेणुका माता या परशुरामाच्या माता आणि जमदग्नी ऋषींच्या पत्नी आहेत. महाराष्ट्रातील रेणुका देवी टेम्पल हे त्यांचे प्रमुख शक्तिपीठ मानले जाते आणि N9 हडको येथील मंदिर त्या देवीच्या भक्तीची स्थानिक परंपरा पुढे नेणारे अत्यंत महत्त्वाचे मंदिर आहे. वास्तुकला मंदिराचे बांधकाम दाक्षिणात्य साऊथ इंडियन शैलीमध्ये करण्यात आले आहे. मंदिराच्या शिखराची उंची साधारणतः 40 ते 45 फूट असून त्यावर सुंदर विविध देवी देवतांच्या आकर्षक अत्यंत सुंदर अशा मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत. रचना मंदिरात एक मोठा सभामंडप आहे. मुख्य मंदिराच्या शेजारीच काळभैरव मंदिर असून तिथल्या बाजूला सुद्धा एक दुर्गा मातेची मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे. रेणुका माता ही भगवान परशुरामाची आई आणि महर्षी जमदग्नी ऋषी यांची पत्नी आहे. रेणुका मातेला आदिशक्तीचे रूप मानले जाते. महाराष्ट्रातील माहूर, नांदेड जिल्हा हे तिचे प्रमुख जागृत स्थान आहे. ते 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे. रेणुका ही राजा रेणूची कन्या होती. ती अत्यंत तेजस्वी आणि पतिव्रता होती. तिचा विवाह महान ऋषी जमदग्नी यांच्याशी झाला. जमदग्नी ऋषींच्या आश्रमात कामधेनू गाय होती. तिच्या कृपेने त्यांना सर्व गोष्टी प्राप्त होत असत. दररोज सकाळी रेणुका माता नदीवरून मातीच्या घागरीत पाणी आणत असे. तिच्या पतिव्रत्याच्या आणि भक्तीच्या बळावर ती ओल्या मातीचा घट तयार करून त्यातून पाणी नेत असे. एके दिवशी नदीवर पाणी भरताना आकाशमार्गे जाणाऱ्या एका गंधर्वाचे सौंदर्य पाहून रेणुका मातेचे लक्ष विचलित झाले. त्यामुळे तिला ओल्या मातीचा घट बनवण्याचे सामर्थ्य गमावावे लागले. जेव्हा रेणुका रिकाम्या हाताने आश्रमात पोहोचली तेव्हा जमदग्नी ऋषींनी आपल्या दिव्य दृष्टीने हा प्रकार ओळखला. रागाच्या भरात त्यांनी आपल्या सर्व मुलांना आईचा शिरच्छेद, डोके धडा वेगळे करण्याची आज्ञा दिली. मोठ्या मुलांनी नकार दिल्यानंतर जमदग्नी ऋषींच्या आज्ञेवरून परशुरामाने, जे विष्णूंचे 6वे अवतार होते, आपल्या मातेचा शिरच्छेद केला. त्यानंतर ऋषींनी परशुरामाला वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा परशुरामाने आपल्या आईला पुन्हा जिवंत करण्याचे वरदान मागितले. जमदग्नी ऋषींनी दिलेल्या मंत्राच्या प्रभावाने रेणुका माता पुन्हा जिवंत झाली. या कथेवरून असे दिसून येते की पतीवरील निष्ठा आणि सत्य याचा महिमा या कथेचे मुख्य गाभा आहे. माहूरगड येथील अधिक माहितीसाठी आणि दर्शनासाठी तुम्ही माहूरला जाऊन माहिती घेऊ शकतात. रेणुका देवी ही आदिशक्तीचे प्रगट रूप महाकाली म्हणून पूजली जाते. रेणुका माता म्हणजे साक्षात आदिशक्ती पार्वती देवी होय. महाराष्ट्रात, कर्नाटकात, तेलंगणात, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू व काश्मीर या राज्यात रेणुका देवीचे उपासक प्रामुख्याने आढळतात. महाराष्ट्रात माहूरगडाव्यतिरिक्त दैत्यसंहारासाठी व भक्त कल्याणासाठी रेणुका माता यमाई, एकविरा, मोठा देवी, पद्माक्षी रेणुका, जीवदानी अशा नानाविध अवतारात प्रगट झाली. रेणुका देवीला साऱ्या जगाची आई अर्थात जगदंबा मानतात. रेणुका माता ही क्षत्रिय, ब्राह्मण, आदिवासी व पतितांची माता व रक्षक म्हणून सर्वांकडून पूजली जाते. त्याचबरोबर कोळी, आगरी लोकांची आई म्हणून तिचे एकविरा आणि महावीरा, जीवदानी हे रूप प्रसिद्ध आहे. रेणुका माता की जय, जगदंबा माता की जय, कुलस्वामिनी माता की जय, माहूरगड निवासिनी की जय. आता आपण थोडक्यात कालभैरव मंदिरबद्दल जाणून घेऊ. कालभैरव हे भगवान शिव यांचे अत्यंत उग्र, शक्तिशाली आणि रक्षक स्वरूप मानले जाते. काल म्हणजेच वेळ आणि मृत्यू आणि भैरव म्हणजे भयांचा नाश करणारा. हिंदू धर्मात कालभैरव हे न्यायाचे आणि संरक्षणाचे देव मानले जातात. ते दुष्ट शक्तींचा नाश करतात आणि भक्तांचे संकटापासून रक्षण करतात. अनेक शहरांचे आणि मंदिरांचे क्षेत्रपाल, रक्षक देव म्हणून त्यांची पूजा केली जाते. त्यांचे वाहन कुत्रा आहे म्हणून अनेक भक्त कुत्र्यांना अन्न देतात. कालभैरवांच्या हातात त्रिशूळ, डमरू, तलवार आणि कपाल दाखवले जाते.
कालभैरवांची पूजा विशेषतः रविवार, मंगळवार आणि शनिवारी केली जाते. कृष्ण पक्षातील अष्टमीला येणारी कालभैरव जयंती विशेष महत्त्वाची असते. ओम कालभैरवाय नमः हा मंत्र श्रद्धेने जपला जातो. कालभैरव मंदिर भारतातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. काशी कालभैरव मंदिर काशीचे क्षेत्रपाल म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक भागात कालभैरवांना भैरवनाथ या नावानेही ओळखले जाते.